दोन मित्र होते. त्यातला एक नेहमी टेन्शनमध्ये असायचा आणि त्याला सतत चिंता असायची, आर्थिक चिंता असायची. त्याला विचारलं की का बाबा असं का झालं तुझ्याबरोबर, तर तो म्हणायचा की मी कर्ज घेतलं म्हणून चिंतेत आहे. आणि दुसरा मित्र नेहमी आनंदी असायचा, खुश असायचा. तो पण काही कॅल्क्युलेशन्स करत असायचा, पण ते कॅल्क्युलेशन्स येणाऱ्या पैशाचे असायचे, त्याच्या असेट्सचे असायचे. त्याला विचारलं की हे तू कसं साध्य केलं, त्याचं पण उत्तर तेच होतं की मी कर्ज घेतलं. मित्रांनो, कर्ज चांगलं देखील असतं, वाईट देखील असतं. बऱ्याच लोकांना ही माहितीच नाही आहे संकल्पना गुड डेट आणि बॅड डेट, किंवा कदाचित माहिती आहे पण त्याच्याबद्दल काही गैरसमज आहेत. आज या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दलच चर्चा करणार आहोत. आपण समजून घेणार आहोत की कुठल्या प्रकारची कर्ज आपल्याला मदत करतात, कुठल्या प्रकारची कर्ज टाळली पाहिजेत. मुळात जर कर्ज असेल आपल्यावर तर ते परत फेडण्याच्या काही स्ट्रॅटेजीज आपण बघणार आहोत. आणि कर्ज घेण्याची वेळ येऊ नये किंवा चुकीचं कर्ज घेण्याची वेळ येऊ नये म्हणून आपल्याला काय काय करायचं आहे ते पण आपण बघणार आहोत. त्यासोबत अत्यंत महत्त्वाचं, मी तुम्हाला एक 4 स्टेप फॉर्म्युला सांगणार आहे, जो फॉर्म्युला वापरून तुम्ही कोणतंही कर्ज घेण्यासाठी योग्य आहे की रिजेक्ट करायचं आहे ते ठरवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला बरंच काही शिकायचं आहे गुड डेट वर्सेस बॅड डेटबद्दल. सगळी कर्ज सारखी नसतात हे आपण आत्ताच बघितलं. पण याचा अगदी टोकाचा गुड डेट वर्सेस बॅड डेट असा विचार करण्याऐवजी आपण एका स्पेक्ट्रमचा विचार करूया, एका पूर्ण स्केलचा विचार करूया, जिथे काही कर्ज गुड डेट असतात, काही बॅड डेट असतात आणि काही त्याच्यामध्ये कुठेतरी असतात. आणि आपल्याकडची जेवढी कर्ज असतील किंवा तुमची जेवढी कर्ज असतील ती या पूर्ण फुटपट्टीवर कुठे बसतात ते पण चेक करूया. ओके, पहिल्यांदा आपण गुड डेटबद्दल, चांगल्या कर्जांबद्दल समजून घेऊया. चांगली कर्ज म्हणजे काय? तर पहिली गोष्ट, चांगली कर्ज म्हणजे अशा गोष्टी विकत घेण्यासाठी आपण कर्ज घेतो ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी त्यांच्या व्हॅल्यूमध्ये वाढतील, त्याची किंमत वाढत जाईल, ॲप्रिशिएट होईल. किंवा अशा गोष्टी किंवा अशा वस्तू ज्या आपल्याला अर्निंग पोटेन्शियल वाढवून देतील, म्हणजे पैसे कमावण्याची क्षमता वाढवून देतील. किंवा तिसरा नियम म्हणजे अशा गोष्टी किंवा अशा वस्तू ज्या आपल्याला इन्कम जनरेट करून देतील. जर या 3 प्रकारांमधील वस्तू विकत घेण्यासाठी तुम्ही कर्ज घेत असाल तर ते गुड डेट आहे. काही उदाहरणं बघूया. सोपं उदाहरण आहे होम लोनचं, घराचं कर्ज. जर तुम्ही घर घेतलं तर त्या घरामध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळतं, कारण घराच्या किमती जनरली वाढत जातात, सो ॲप्रिसिएशन मिळतं तुम्हाला. त्याचबरोबर टॅक्स बेनिफिट पण मिळतो, सो तुमचे पैसे वाचतायत पण टॅक्सचे आणि तुम्हाला प्रॉपर्टीचं ॲप्रिसिएशन पण मिळतं आहे. तर ते एक चांगलं कर्ज आपण म्हणू शकतो. पण जसं मी म्हटलं, प्रत्येक कर्ज अगदी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये गुड किंवा बॅड नसतं, ते स्पेक्ट्रमवर कुठेतरी असतं. तर आत्तापुरता घराचं कर्ज चांगलं कर्ज आहे असं समजूया. किंवा एज्युकेशन लोन आहे. जर शिक्षणासाठी एखादं लोन घेतलं तर आपल्याला माहिती आहे शिकल्यामुळे आपली अर्निंग कपॅसिटी, आपलं पोटेन्शियल वाढणार आहे, आणि मग अशा गोष्टीसाठी जर आपण कर्ज घेतलं तर ते देखील एक चांगलं कर्ज आहे. ही झाली काही गुड डेटची उदाहरणं. आता वाईट कर्जांकडे येऊया. वाईट कर्ज कशी ओळखायची? वाईट कर्ज म्हणजे अशा गोष्टी किंवा वस्तू विकत घेण्यासाठी घेतलेली कर्ज, ज्या गोष्टी किंवा वस्तू लगेचच संपून जातात, लगेच वापरून संपून जातात, किंवा डेप्रिशिएट होतात, म्हणजे घेतल्या दिवसापासून त्याची किंमत कमी कमी व्हायला लागते, डेप्रिशिएटिंग असेट्स ज्याला म्हणतात. किंवा ज्याच्यावर खूप जास्त इंटरेस्ट रेट लावला गेलेला आहे, ही देखील बॅड कर्ज आहेत, ही देखील वाईट कर्ज आहेत. किंवा अननेसेसरी, अनावश्यक गोष्टींवर केलेली खर्च, जे आपल्याला ना इन्कम जनरेट करून देत आहे, ना कुठल्या प्रकारचं ॲप्रिसिएशन त्याच्यामध्ये होत आहे, ना कुठल्या प्रकारची व्हॅल्यू त्याची वाढत आहे. तर ही जी कर्ज आहेत ही आहेत आपल्या जनरल खर्चासाठी किंवा अनाठायी खर्चासाठी घेतलेली कर्ज. यातलं बेस्ट एक्झाम्पल जर असेल तर मोस्ट ऑफ द टाईम क्रेडिट कार्डची कर्ज असतात. क्रेडिट कार्डमध्ये आपण ज्या खरेदीसाठी, ऑनलाईन खरेदीसाठी वगैरे क्रेडिट कार्ड्स वापरतो, आणि मग त्या क्रेडिट कार्ड्सवर जो इंटरेस्ट द्यायला लागतो तो बलाढ्य प्रचंड असतो. तर हे एक क्लिअर कट उदाहरण आहे बॅड क्रेडिटचं. कार लोन पण बॅड क्रेडिट याच कॅटेगरीमध्ये येतं. जरी कार तुम्हाला स्टेटस देत असली, कारमुळे तुम्हाला कम्फर्ट वाटत असलं, तरीसुद्धा अनाठायी खर्चच तो ठरतो, कारण
कारमध्ये तुम्ही एकदा ती परचेस केली की लगेचच त्याचं डेप्रिसिएशन सुरू होतं, त्याचे उत्पन्न कमी होतं. पण जर हीच कार तुम्ही एखाद्या ओला किंवा उबरमध्ये टॅक्सी म्हणून लावली, त्याचा बिझनेस केलात, तर ते एक गुड डेट ठरतं, ते एक चांगलं कर्ज ठरतं. म्हणजेच काय, क्लिअर कट गुड ऑर बॅड आन्सर नाही आहे, तर तुम्ही त्या कर्जाचा कसा वापर करताय आणि कॅश फ्लो इन होतोय की कॅश फ्लो आउट होतोय. उदाहरणार्थ तुम्ही स्वतःसाठी कार घेतली तर कारवर तुम्हाला इंटरेस्ट रेट तर भरावा लागेलच, त्यासोबत फ्युएल कॉस्ट येईल, इंधनाची कॉस्ट येईल, मेंटेनन्स कॉस्ट येईल, इन्शुरन्स कॉस्ट येईल आणि पार्किंग कॉस्ट येईल, टोल चार्जेस येतील, अशा अनेक कॉस्ट पण त्याच्यासोबत वाढतील. सो तो कॅश फ्लो आउट करणारा खर्च आहे. पण त्याऐवजी समजा तुम्ही एखादा गाळा घेतला आणि तो रेंटवर दिला, तर ते तुमच्यासाठी इन्कम जनरेट करायला लागेल, तर तो एक गुड डेटच्या कॅटेगरीमध्ये येतं. तर एव्हाना तुम्हाला क्लिअर कट कळलं असेल की तुमची कर्ज जी आहे ती गुड डेट प्रकारामध्ये मोडतायत की बॅड डेट प्रकारामध्ये मोडतायत. जसं मी सांगितलं की हे क्लिअर कट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कळत नाही, तर मध्ये काहीतरी ग्रे एरिया असतो. आता ग्रे एरियाची काही उदाहरणं बघूया. बरेच लोक बिझनेससाठी कर्ज घेतात. ओके, आता तुम्ही समजा बिझनेस नवा सुरू करताय, बिझनेससाठी कर्ज घेतलं, तर ते बिझनेस जनरेट करून, रेव्हेन्यू वाढवून, प्रॉफिटॅबिलिटी वाढवून, मग ते तुमचा प्रॉफिट जास्त आणण्यासाठी, म्हणजे कॅश फ्लो आतमध्ये आणण्यासाठी घेतलेलं लोन आहे. सो डेफिनेशनमध्ये हे गुड डेट आहे, चांगलं कर्ज आहे. पण जर तुम्हाला बिझनेसचा अनुभव नसेल आणि तुमचं बिझनेसमध्ये जाण्याचे कॅल्क्युलेशन्स फारसे बरोबर नसतील, चुकीचे असतील, तर ते घेतलेलं कर्ज वापरून तुमचा बिझनेस चालेल की नाही चालेल, त्याच्यातून तुम्हाला कॅश फ्लो मिळेल की नाही मिळेल, तो आत्ता मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल की अजून 4 वर्षांनी मिळेल, याची खात्री नसते. आणि तशी जर खात्री नसेल तर ते बॅड डेट होऊ शकतं, वाईट कर्ज होऊ शकतं. किंवा त्याहूनही वाईट, अनेक जण इन्व्हेस्टमेंटसाठी कर्ज घेतात. एका ठिकाणाहून कर्ज उचलून जर ते तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा क्रिप्टो अशा ठिकाणी जर इन्व्हेस्ट करत असाल, तर त्याच्यासारखं दुसरं चुकीची गोष्ट नाही, दुसरं पाप नाही, फायनान्शियल पाप नाही. कारण तुम्हाला कुठल्याही इन्व्हेस्टमेंटवर असे गॅरंटीड रिटर्न्स मिळत नाहीत. आणि जिथे गॅरंटीड रिटर्न्स मिळतात तिथे तुम्हाला कर्ज घेऊन ते इन्व्हेस्ट करण्याइतपत गरजच नाही आहे. ओके, सो एक रूल नक्की लक्षात ठेवा की कधीही 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 इन्व्हेस्टमेंटसाठी कर्ज घेऊ नका. मित्रांनो, आता बघूया की समजा एखादं कर्ज घेण्याची तुमची वेळ आली असेल, तर ते कर्ज योग्य आहे की नाही हे कसं ओळखणार. त्याच्यासाठी मी एक 4 स्टेप फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. स्वतःलाच आपल्याला 4 प्रश्न विचारायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द ट्रू कॉस्ट. जे कर्ज तुम्ही घेणार आहात त्याची खरी किंमत काय मोजताय, फक्त EMI नव्हे. तर बऱ्याच वेळेला तुम्हाला जी पण वस्तू तुम्ही घेताय, जी पण गोष्ट तुम्ही घेताय, त्याच्या इतरही कॉस्ट येतात. इवन कर्जाच्याही बऱ्याच कॉस्ट येतात, जसे की प्रोसेसिंग फी असेल, लेट पेमेंट पेनल्टीज असतील, EMI बाउन्स झाला किंवा EMI वेळेवर दिला नाही तर पेनल्टीज असतील. तर अशा प्रकारचे खर्च पण तुम्ही कन्सिडर केले पाहिजेत. हा आहे पहिला प्रश्न की खरी कॉस्ट काय आहे. जसं मी मगाशी कारचं उदाहरण तुम्हाला सांगितलं ना, की कार घेताना मजा येते, छान वाटतं, पण कारसोबत इतर बरेच खर्च येतात, जसं की मेंटेनन्स खर्च किंवा इंधनाचा खर्च. तर एकूण तुमची कॉस्ट काय आहे लोनची ते नीट लक्षात घ्या, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, व्हॉट इज द अपॉर्च्युनिटी कॉस्ट. कारण बघा, आपण आपल्या पैशाचा जेव्हा एका ठिकाणी वापर करत असतो तेव्हा इतर ठिकाणांना नाही म्हणत असतो. याला म्हणतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट. जर मी एखाद्या गोष्टीसाठी लोन घेतलं आणि बँकेला EMI देतोय, तर मी माझे पैसे बँकेकडे पाठवायचे ठरवलं, याचा अर्थ मी इतर ठिकाणी नाही पाठवू शकणार. मग ती नाही पाठवण्याची अपॉर्च्युनिटी कुठली मी मिस करतोय, मी चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी मिस करतोय का, मी माझ्या लॉंग टर्म प्लॅनिंगमध्ये बाधा आणतोय का, मी माझ्या रिटायरमेंटसाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खरं तर जे पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत ते मी माझ्या कर्जासाठी वापरतोय का. हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. दिस इज अपॉर्च्युनिटी कॉस्ट. कारण जे दूरचे गोल्स आहेत, लांबचे गोल्स आहेत, ते सहसा लगेच दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी प्लॅनिंगही होत नाही आपली. तर तुम्हाला अगदी शांतपणे आणि प्रामाणिकपणे उत्तरं द्यायचे आहेत की या माझ्या पैशाचा खरा योग्य वापर काय आहे. जरी मला EMI परवडत असला तरीसुद्धा त्याची खरी अपॉर्च्युनिटी इतर ठिकाणी असू शकते. तर ते नीट बघा. त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, तो आहे कॅन यू हँडल द पेमेंट्स. म्हणजेच काय की
त्याचा जो EMI पेआउट करायचा आहे तो पेआउट करण्याची तुमची क्षमता आहे का. आता कदाचित क्षमता असेल तुमच्या सॅलरीकडे बघून, पण एक सोपा रूल तुम्हाला सांगतो, 30%चा एक रूल लावा. 30% तुमचं घराचं कर्ज जे सगळ्यात मोठं असतं, कधीही तुमचा होम लोन EMI तुमच्या मंथली सॅलरीच्या 30%पेक्षा जास्त ठेवू नका. जर त्याच्यापेक्षा जास्त आहे तर तुमचं काहीतरी गडबड होतं आहे फायनान्शियलमध्ये. ओके, सो हा 30%चा रूल पक्का लक्षात ठेवा. जर तुमचं मंथली पगार 1,00,000 असेल तर त्याच्या जास्तीत जास्त 30% म्हणजे 30,000पर्यंतचा EMI येईल, एवढंच कर्ज तुम्ही घ्या. ओके, हा एक नियम. दुसरा नियम आहे 36, म्हणजे बेसिकली हा 30-36 असा नियमच तुम्ही म्हणा. 30 होम लोनसाठी आणि 36 ओव्हरऑल लोनसाठी, म्हणजे त्याच्यात गाडीचं लोन, पर्सनल लोन, अजून कुठली छोटी मोठी लोन आली असतील तर ते सगळं मिळून मॅक्सिमम 36% तुमच्या लोनसाठी, डेट मॅनेजमेंटसाठी गेले पाहिजेत. बाकीचे पैसे तुम्हाला वापरायसाठी आणि गुंतवायसाठी मिळाले पाहिजेत. जर तुम्ही EMI जास्त केला, डेट पेमेंट जास्त केलं तर गुंतवणुकीवर अन्याय करताय आणि लाँग टर्म गोल्सवर अन्याय करताय. त्यामुळे हा तिसरा प्रश्न स्वतःला विचारा की खरंच मी एवढं पेमेंट करू शकतो का. आणि चौथा महत्त्वाचा प्रश्न, पुन्हा गुड डेटसाठी आपण जो फॉर्म्युला लावलेला तोच चौथा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्या कारणासाठी मी कर्ज घेतो आहे ते कारण किंवा ती गोष्ट किंवा ती वस्तू ॲप्रिशिएट होणार आहे का, त्याची व्हॅल्यू वाढणार आहे का, ते माझ्यासाठी इन्कम जनरेट करून देणार आहे का, कॅश फ्लो आणून देणार आहे का, किंवा ते माझी पैसे कमावण्याची क्षमता वाढवणार आहेत का, किंवा आत्ता माझा जो भला मोठा खर्च होतो आहे तो खर्च कमी करण्याची क्षमता त्या नव्या गोष्टीमध्ये आहे का. ओके, सो हे 4 प्रश्न जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल तेव्हा तुम्हाला क्लिअर कट उत्तर मिळेल की हे लोन घेण्यासारखं आहे की नाही. चला, आता आपलं कर्ज सांभाळण्याच्या, कर्ज मॅनेज करण्याच्या काही स्पेशल टेक्निक्स बघूया. 2 मुख्य टेक्निक्स आहेत. पहिली आहे स्नोबॉल मेथड आणि दुसरी आहे एव्हलॅन्चे मेथड. नावं जरी कठीण असली तरी चिंता करू नका. बेसिकली काय आहे, समजा तुमच्याकडे मल्टिपल लोन्स असतील, कार लोन चालू आहे, होम लोन चालू आहे, पर्सनल लोन चालू आहे, क्रेडिट कार्ड लोन चालू आहे, असे मल्टिपल लोन्स असतील तर त्याचे जे काय बेसिक EMIs तुम्हाला पे करायचे ते तर करा, पण त्यासोबत ॲडिशनल अमाऊंट थोडीशी जमवून मग ती तुम्ही ॲडिशनल इन्कम आणून करा, पार्ट टाईम काम करून करा, घरातल्या अननेसेसरी गोष्टी विकून करा, सेविंग्स करून करा, तुमचे आलेले बोनस वापरून करा. एक्स्ट्रा जे काही इन्कम येईल ते इन्कम लोन फेडण्यासाठी वापरायचं आहे. आणि स्नोबॉल मेथडमध्ये आपण काय करतो आहे की बेसिक EMI पे झाल्यानंतर जे सगळ्यात छोटं लोन असेल ते पहिल्यांदा पे करतो. ह्याचा फायदा आपल्या मोटिवेशनवर होतो, कारण एक लोन लवकर कंप्लीट होत जाईल, कारण जे छोटं आहे त्याला आपण पहिल्यांदा हात लावतो आहे. त्याच्या विरुद्ध अपोजिट आहे एव्हलॅन्चे मेथड. एव्हलॅन्चे मेथडमध्ये आपण काय करतो आहे, सेम गोष्ट की बेसिक EMI सगळ्यांचे पे करा दर महिन्याला जसे असतील, आणि त्यावर तुम्हाला जर ॲडिशनल पैसे मिळत असतील किंवा तुम्ही मिळवा ते, आणि थोडे थोडे का होईना पण सगळ्यात मोठं लोन आधी पे करायला सुरू करा. आता जर तुम्ही टेक्निकली पेपरवर कॅल्क्युलेशन करून केलं तर तुम्हाला लक्षात येईल, जर मोठं लोन आधी फेडायला लागलात तर ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या योग्य आहे. पण तुम्हाला सायकोलॉजिकल बूस्ट देण्यासाठी, एक मोटिवेशन देण्यासाठी स्नोबॉल मेथड यूजफुल आहे. कारण जेव्हा छोटे लोन तुमचे कमी होत आहेत तर त्यावेळेला एक कॉन्फिडन्स तुम्हाला येतो, एक मोटिवेशन येतं, एक उत्साह येतो. सो डिपेंडिंग की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे आणि तुमची सिच्युएशन कशी आहे. तुम्हाला जर वाटले की आता मला थोडंसं लढण्यासाठी उत्साहाची, मोटिवेशनची गरज आहे तर स्नोबॉल मेथड वापरा किंवा मग एव्हलॅन्सची मेथड वापरा, किंवा तुम्ही दोघांची मिक्सचर म्हणजे हायब्रिड करून पण वापरू शकता. म्हणजे कसं की सुरुवातीला तुम्ही स्नोबॉल मेथड वापरा, 1-2 छोटी लोन कमी करा, आणि एकदा तो तुमचा उत्साह बऱ्यापैकी वाढला, तुम्हाला एक सिस्टम कळली की मग नंतर जा मोठ्या लोन्सकडे. ठीक आहे, सो ही हायब्रिड झाली. होम लोनसारखं अत्यंत महत्त्वाचं लोन जे आहे ते तुम्ही प्रीपे केलं तर लाखो रुपये वाचवू शकाल. ते कसं करायचं ते मी एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनसहित तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी इथे दिलेली आहे, तो व्हिडिओ जरूर बघा. 5 लाखापेक्षा जास्त त्याचे व्ह्यूज झालेले आहेत आणि खूप लोकांना त्यांचे होम लोन कमी करण्यासाठी त्या व्हिडिओची आणि कॅल्क्युलेटरची मदत झाली, तेव्हा तो नक्की बघा. त्यासोबत क्रेडिट कार्ड
हा प्रकार जर तुम्हाला समजत नसेल किंवा त्याच्यावर तुमचे खूप सारे पैसे जात असतील, क्रेडिट कार्डचे पैसे भरण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट लागत असेल, तर क्रेडिट कार्ड एफिशियंटली कसे वापरावे आणि क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्याच्या पण काही स्ट्रॅटेजीज आहेत ज्या मी एका क्रेडिट कार्डच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्याची पण लिंक मी इथे देत आहे, तो पण व्हिडिओ अवश्य बघा. क्रेडिट कार्ड खूप चांगलं प्रॉडक्ट आहे, पण त्याचा वापर लोक खूप वाईट करतात आणि म्हणून पहिल्यांदा ते समजून घ्या. आपल्याला गरज आहे का बघा, स्ट्रॅटेजी शिका आणि स्मार्टली क्रेडिट कार्ड वापरा. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर ते तुम्हाला नक्की लक्षात येईल. यासोबत आणखीन 2 गोष्टी तुम्ही कर्ज मॅनेज करायसाठी करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे डेट रिस्ट्रक्चरिंग. तुमचं जे सगळ्यात मोठं लोन असेल, सगळ्यात जास्त इंटरेस्ट रेट असलेलं, त्या लोनसाठी तुम्ही दुसरा पर्याय शोधा. ते लोन ट्रान्सफर करून घेता येतं, एखाद्या दुसऱ्या बँकेकडे जाऊन जास्त चांगला रेट निगोशिएट करून घेता येईल. तर तो प्रयत्न करा. जर जिथे हाय इंटरेस्ट रेटचं लोन आहे ते तुम्हाला कमी करता आलं तर. माझं पहिलं हाऊसिंग लोन HDFC बँकचं होतं आणि मी जवळजवळ 10-11% ते लोन घेतलं होतं, कारण मला गरज पण होती पैशाची आणि त्यावेळेला दुसरे ऑप्शन्स पण उपलब्ध नव्हते, लवकर घ्यायचं होतं. त्यामुळे मी 11% एक्सपेक्ट केलं. पुढच्या 2 वर्ष मी त्या 11%नी पैसे भरले पण, आणि नंतर मग SBI बँकेकडे जाऊन 9%मध्ये मला ते लोन रिस्ट्रक्चर करून घेता आलं. या 2%चा परिणाम एवढा झाला की पुढे जाऊन माझे जवळजवळ 15 लाख रुपये वाचले. तर छोटी का होईना इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा, डेट रिस्ट्रक्चरिंग करण्याचा. आणि आणखीन एक गोष्ट जी तुम्ही तुमच्या कर्जाबरोबर करू शकता ती म्हणजे डेट कन्सॉलिडेशन. जर तुमचे क्रेडिट कार्डचे किंवा इतर कर्ज असतील ज्याच्यावर तुम्हाला हाय इंटरेस्ट रेट भरायचा आहे, छोट्या कर्जांसाठी सांगतो आहे, तिथे तुम्हाला हाय इंटरेस्ट रेट भरायचा आहे, तर ते भरण्याच्या ऐवजी त्या एखादं दुसरं पर्सनल लोन घ्या जे तुम्हाला कंपॅरेटिव्हली कमी दरामध्ये मिळेल आणि सगळी क्रेडिट कार्डची किंवा छोटी छोटी हाय इंटरेस्टची लोन एकत्र फेडून टाका. पण जर तुमच्या खर्चावर नियंत्रण नसेल तर ही स्ट्रॅटेजी उलटे पण होऊ शकते. म्हणजेच काय, तुम्ही एकदा कन्सॉलिडेट कराल, सगळे क्रेडिट कार्डचे लोन फ्री करून टाकाल आणि तुमच्या सवयी जर वाईट असतील तर पुन्हा क्रेडिट कार्डवर लोन येईल, पुन्हा आणखीन खर्च कराल. मग यावेळेला तुमच्याकडे 2 लोन असतील, क्रेडिट कार्डचं पण असेल, पर्सनल लोनचं पण असेल, आणि याला म्हणतात डेट स्पायरल. एका अशा गर्तेमध्ये तुम्ही गुंतायला सुरू कराल की एका ठिकाणचं कर्ज फेडण्यासाठी दुसरीकडे घेतलं, ते फेडण्यासाठी तिसरीकडे घेतलं, आणि तो कधीही न संपणारा खेळ तुम्हाला खेळत राहावा लागेल आणि विच इज गोइंग टू बी रिअली डिफिकल्ट. म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेवा. डेट कन्सॉलिडेशन हे एकदाच करण्याची गोष्ट आहे, सतत करू नका. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, 82% कर्ज ही लोकांना का घ्यावी लागतात, तर इमर्जन्सीमध्ये त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणून. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना इच्छा नसताना देखील कर्ज घ्यावं लागतं. मी स्वतः खूप उदाहरणं बघितलेली आहेत. घरामध्ये कोणतरी आजारी पडलं आहे, त्याच्यामुळे कर्ज घ्यावं लागलं ट्रीटमेंटसाठी, किंवा काहीतरी अचानक आलेला खर्च होता, घरामध्ये काहीतरी अचानक मोठं रिपेरिंग काढावं लागलं, त्याच्यासाठी खर्च आला. अशा बऱ्याच अननेसेसरी किंवा अननेसेसरी नाही म्हणू शकत, अनएक्सपेक्टेड खर्चांसाठी कर्ज घ्यावं लागतं. आणि हे जर तुम्हाला टाळायचं असेल, कर्जाच्या दारापासून लांब राहायचं असेल, तर आधी इमर्जन्सी फंड बिल्ड करायला सुरू करा. जर इमर्जन्सी फंड बिल्ड केलात आणि त्यासोबत इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स घेतलात, तर तुम्हाला बऱ्याच वेळेला अननेसेसरी कर्ज घेण्याची गरजच लागणार नाही. या 2 गोष्टी तर मस्ट आहेत, हेल्थ इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड. अर्थात लाईफ इन्शुरन्स पण तितकाच महत्त्वाचा आहे. दोघांबद्दलही अत्यंत डिटेल व्हिडिओज मी वेगळे बनवलेले आहेत. इमर्जन्सी फंड कसा किती तयार करावा त्याच्या स्ट्रॅटेजी सांगितलेल्या आहेत, त्याची पण लिंक मी इथे वरती देत आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण ती लिंक तुम्हाला मिळेल, आणि त्यासोबत इन्शुरन्सबद्दलच्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला देत आहे. तर या सर्व व्हिडिओचा नीट अभ्यास करा आणि मग ठरवा की तुमचं कर्ज कोणतं नेसेसरी आहे, कोणतं अननेसेसरी आहे, कोणतं तुम्हाला टाळता येईल, कसं तुम्हाला टाळता येईल, आणि लोन प्रीपेमेंट कसं करता येईल. तुमचे लाखो रुपये वाचतील, अनेक वर्ष वाचतील, डोक्यावरचं टेन्शन कमी होईल जर तुम्ही प्रॉपरली डेट मॅनेजमेंट केलं तर. मी अननेसेसरी खर्च कसं टाळतो ते पण तुम्हाला सांगतो. एक छोटासा फॉर्म्युला मी वापरतो. जर 3,000 रुपयांपेक्षा जास्त
व्हॅल्यू असलेली गोष्ट जर मला विकत घ्यायची असेल तर मी त्याच्यासाठी 24 तासांचा वेळ देतो. म्हणजे इम्पल्स बाईंग, लगेचच बाय करत नाही. 24 तास जायला देतो, त्याच्यानंतरच मी तो खर्च करतो. जर मी 50,000 किंवा त्याहून मोठा खर्च करत असेल तर मी स्वतःला 1 आठवडा देतो. मी लगेच डिसिजन घेत नाही. 1 आठवड्यानंतर पण मला वाटलं की नाही हे घेणं गरजेचं आहे तरच मी तो खर्च करतो. आणि जर मी 1,00,000पेक्षा जास्त मोठा खर्च करणार असेल तर त्याच्यासाठी मी 1 महिना देतो, शांतपणे विचार करतो. बऱ्याच वेळेला 1 महिन्यानंतर मला वाटतं की हे अननेसेसरी होतं, गरज नाही आहे. कारण कधीकधी आपल्या भावना, आपल्या इमोशन्स कंट्रोल घेतात आणि आपल्याला इमोशनल परचेस करण्याची इच्छा भरपूर होते. तर जर तुम्ही हा स्ट्रिक्ट रूल लावलात तर तुमचे पण अननेसेसरी खर्च कमी होतील आणि आपल्या भावनांवर नियंत्रण यायला पण तुम्हाला त्याची सुरुवात होईल आणि त्याची एक तुम्हाला प्रॅक्टिस पण होईल. तर तेव्हा हा नियम जरूर वापरा. सो मित्रांनो, गुड डेट वर्सेस बॅड डेटबद्दल बऱ्याच गोष्टी आपण शिकलेलो आहोत. पण या सगळ्यांचं मूळ एकाच गोष्टीमध्ये आहे, ते म्हणजे तुमच्या खर्चावरचं नियंत्रण. हा एक सायकॉलॉजी विषय आहे. पैशांबद्दलची आपली सायकॉलॉजी जी आहे ती कशी सांभाळायची ते तुम्हाला खरं तर शिकलं पाहिजे. आणि ते पण मी एका ठिकाणी शिकवलेलं आहे, एका कोर्समध्ये शिकवलेलं आहे. त्या कोर्सची लिंक पण मी इथे देत आहे. आपल्या पैशांबद्दल आपला विचार कसा असतो, तो कसा इम्प्रूव्ह करावा ते मी त्याच्यामध्ये शिकवलं आहे. एकदा ते तुम्ही शिकलात, प्रचंड कंट्रोल तुमचा येईल, अननेसेसरी खर्च तुमचे कमी होतील. सो ओव्हरऑल डेट इज अ गुड थिंग अँड डेट इज अ बॅड थिंग. एका हत्यारासारखं ते आहे. एक तलवार तुमच्या हातात आहे, ती घेऊन तुम्ही शत्रूवर चाल करून गेलात तर लढाई जिंकू शकता. पण ती तुम्हाला चालवता येत नसेल तर स्वतःला दुखापत होऊ शकते, स्वतःला इजा होऊ शकते. हत्यार आहे, जपून वापरा. आणि एवढं बोलून हा व्हिडिओ संपवतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणखीन काही डेटबद्दल, कर्जाबद्दल प्रश्न असतील तर ते मला कमेंट्समध्ये विचारा. मी ऑलमोस्ट सगळ्या कमेंट्स वाचतो आणि मला युजफुल क्वेश्चन्स वाटले तर मी त्याच्याबद्दल आणखीन पुढे व्हिडिओ देखील बनवेन. त्यासोबत आणखीन कोणते विषय तुम्हाला माझ्याकडून शिकायला आवडतील ते मला जरूर सांगा कमेंट्समध्ये. त्याबद्दल प्रतिक्रिया जरूर द्या. चला तर मग भेटूया अशाच एका आणखीन उपयुक्त व्हिडिओमध्ये पुढील आठवड्यात. बाय.